घरातून बाहेर पडताना प्रत्येक जण सुरक्षितपणे घरी येण्याचं पाहत असतो, पण कधी कधी नियती काही वेगळंच ठरवून बसलेली असते. गोव्यातील माटवे दाबोळ इथं भरे रस्त्यात अचानक एक भलं मोठं झाड कोसळलं आणि काही क्षणातच एका निष्पाप दुचाकीस्वाराचा जीव गेलाय. या दुर्दैवी घटनेत 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय, तर आणखी एक जण थोडक्यात बचावला. नेमकं काय घडलं आणि या दुर्घटनेमागची परिस्थिती काय होती पाहूया. बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास माटवे दाबोळी इथल्या सेंट अँथनी चॅपल परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. फ्रान्सिस्को नुनीस हे आपल्या दुचाकीवरून कुठ्ठाळीहून वास्कोकडे घरी जात होते. त्याच वेळी रस्त्यालगतच्या डोंगराळ भागातून एक भलं मोठं जंगली झाड अचानक रस्त्यावर कोसळलं. फ्रान्सिस्को यांना काहीच सावरण्याची संधी मिळाली नाही. झाड थेट त्यांच्या दुचाकीवर कोसळलं आणि ते त्याखाली चिरडले गेले. याच वेळी फ्रान्सिस्को यांच्या काही अंतर पुढे दुचाकीवरून जात असलेले निलेश गावडे यांच्या अंगावरही झाडाचा काही भाग पडला. सुदैवानं निलेश यांचा जीव वाचला, मात्र ते किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. माहिती मिळताच वास्को अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाड कापून फ्रान्सिस्को नुनीस यांना बाहेर काढण्यात आलं. दोघांनाही तातडीनं चिखली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी फ्रान्सिस्को नुनीस यांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत घोषित केलं. निलेश गावडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय. भर रस्त्यात झाड कोसळल्यामुळं या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशामक दलानं झाड हटवल्यानंतर जवळपास 1.5 तासांनी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणाचा पंचनामा वास्को पोलिसांनी केला असून पुढील तपास ते करतायत. या दरम्यान ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या परिसरात अजूनही अनेक धोकादायक झाडं उभी असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. आज एका व्यक्तीचा जीव गेला, पण अशीच धोकादायक झाडं वेळेत हटवली नाहीत तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं या झाडांचं सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी होतीये. एका झाडाच्या कोसळण्यानं एका कुटुंबाचा आधार कायमचा हरपलाय. आता प्रश्न इतकाच आहे, धोकादायक झाडांची वेळेत पाहणी करून प्रशासन अशा दुर्घटना टाळणार का, की आणखी एका जीवाची किंमत मोजल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे.